बौद्ध अनुसूचित घटकांचा कोटीचा निधी सरकारने पळवल्याबद्दल पॅन्थर आर्मीचे आझाद मैदानात जोरदार आंदोलन. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा पॅन्थर आर्मीचा आज या ठिकाणी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीनं मुंबई आझाद मैदान या ठिकाणी 27 फेब्रुवारी रोजी आम्ही बेमुदत हल्लाबोल आंदोलन विविध प्रश्नाच्या करिता केलो होतो. खास करून महाराष्ट्र राज्याची जी काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, ही योजना केवळ राजकीय स्वार्थासाठी या राज्य सरकारनं चालवलेली आहे. आणि ही योजना चालवत असताना या सरकारनं अनुसूचित जाती उपयोजनेचे साधारणपणे 508 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही या ठिकाणी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आणि खास करून दरवर्षी आपण आझाद मैदान येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पॅन्थर आर्मी आंदोलन करीत असते. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला निधी देण्यात यावा, दरवर्षी जो निधी आहे तो खर्च करण्यात यावा आणि राहिलेला जो निधी आहे तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड करण्यात यावा. आणि याच्यासाठी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सरकारने जसा कायदा केला आहे अशा कायद्याची या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा अंमलबजावणी करावी अशा पद्धतीची मागणी. त्याचबरोबर खास करून भूमिहीनांचा जो विषय आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना, यातल्या काही जाचकाठी आहेत, या जाचकाठी रद्द कराव्यात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महात्मा फुले विकास योजना आणि सर्वच मागासवर्गीयांच्या ज्या महामंडळ आहेत ह्यांना व्याज अनुदान योजना जाहीर करावी अशा. आणि त्याचबरोबर सध्याची जी जातनीय जनगणना आहे, ही जातनीय जनगणना ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची जातनीय जनगणना करावी. त्याचबरोबर UGC जे बिल आहे, या UGC बिलाचं समर्थन करण्यासाठी या ठिकाणी पॅन्थर आर्मीने हे आंदोलन पुकारलं होतं. या संदर्भात शिक्षकांची भेटला काय चर्चा झाली आणि काय त्यांनी आश्वासन? आताच एक 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी आंदोलकाचं एक शिष्टमंडळ विधिमंडळामध्ये विधानभवनामध्ये गेलं होतं. या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाचे जे सामाजिक न्याय मंत्री आहेत आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांची भेट झाली आणि मागण्यांची सगळ्या त्यांच्याकडे आम्ही मागण्याचं आंदोलनाचं निवेदन त्यांच्याकडे देण्यात आलं. तर त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की ह्या ज्या तुमच्या सगळ्या मागण्या आहेत ह्या मी स्वतःच मागण्या करतो आहे आणि तुमच्या सगळ्या मागण्याचं आश्वासन आणि मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मी अभिवचन तुम्हाला देतो आहे असं त्यांनी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे.